वैष्णवीच्या आत्महत्येच्या प्रकरणी 7 दिवसांच्या नंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अटक। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांकडून अटक। राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला स्वारगेट परिसरामधून अटक करण्यात आली आहे। बावधन पोलिसांनी ही माहिती दिली आहे। आरोपींना अटक करण्यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली होती। प्रकरण लॉजिकल एंड पर्यंत नेऊ, अजित पवारांची प्रतिक्रिया। आजच्या काळामध्ये सून आणि मुलीमध्ये फरक केला जातो हे दुर्दैवी। वैष्णवी आत्महत्या प्रकरणावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पोलीस योग्य ती कारवाई करतील, नियमात बसत असेल तर मकोका देखील लावणार, फडणवीसांची ग्वाही। कारण नसताना हगवणे प्रकरणामध्ये बदनामी, अजित पवार यांची प्रतिक्रिया। दोषींवरती कठोर कारवाई करण्यासाठी याआधीच पोलिसांना सूचना, कोणालाही सोडणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार आज वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। दोघांवरती कठोरात कठोर कारवाई होणार आहे। हगवणे कुटुंबामधल्या कोणाला सुद्धा सोडणार नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना आज शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाईल। याआधी औंध रुग्णालयामध्ये होणार वैद्यकीय तपासणी। वैष्णवी हगवणे आत्महत्याचं प्रकरण, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचा अटकेआधीचा व्हिडिओ समोर। दोघं सुद्धा तळेगावमधल्या एका हॉटेलमध्ये जेवत असतानाचा सीसीटीव्ही समोर। वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये माझा नवरा सुशील हगवणे यांना गोवण्यात आलंय। हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप हिचं वक्तव्य। तर लवकरच अजितदादांची भेट घेणार, जगताप यांची प्रतिक्रिया। राजेंद्र हगवणेच्या अटकेच्या नंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची एक्स पोस्ट। आरोपींवरती कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा सुरू, एक्स पोस्टमध्ये उल्लेख। राजेंद्र हगवणेंना आधीच अटक व्हायला हवी होती, मात्र माध्यमांनी बातमी दाखवल्याच्या नंतर 7 दिवसांनी आरोपींना अटक करण्यात आली, वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया। वैष्णवीच्या नणंदेचा मित्र निलेश चव्हाणही पत्नीचा छळ करत असल्याचं समोर आलंय। स्पाय कॅमेराच्या सहाय्याने स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड। पत्नीच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवरती याआधीच गुन्हा दाखल। पुण्यामधल्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये गुन्हा। कसपटे कुटुंबीय बाळाची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना बंदूक दाखवून धमकावल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल। हगवणे कुटुंबियांना जन्मठेप व्हावी, हगवणेंची मोठी सून मयूर जगतापची मागणी। पोलीस त्यांचा बचाव करत होते असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया। हगवणेच नाही तर पक्षामध्ये घेतलेली सर्व लोक तपासा। जळगाव जिल्ह्यामधले जे लोक पक्षात घेतले त्यांनाही तपासा, त्यांचेही असंच काहीचं प्रकरण बाहेर निघेल। गुलाबराव पाटील यांचा गुलाबराव देवकर यांचं नाव न घेता अजित पवारांना टोला। हगवणेंना राजकीय आणि पोलिसांचं पाठबळ, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांचा पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। यावेळेला वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर। भाजप आणि शिवसेनेमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। भाजपचे आमदार संदीप जोशींचं मंत्री संजय राठोड यांच्यावरती गंभीर आरोप। मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये पैसे घेऊन 8 अधिकाऱ्यांची बेकायदा नेमणूक केल्याचा आरोप आहे। पक्षांतर्गत वाद आणि अंतर्गत गटबाजीमुळे भाजपचे 22 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष रखडले। बीड, लातूर, संभाजीनगर, दक्षिण मुंबई यासह 22 जिल्हाध्यक्षांच्या नावावरती अद्यापही एकमत नाही, सूत्रांची माहिती। विधिमंडळ अंदाज समितीची आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक। धुळे शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींची रोकड सापडल्याच्या नंतर होणाऱ्या बैठकीकडे लक्ष। छगन भुजबळ यांना मंत्रिपदाच्या नंतर 3 दिवसांमध्ये देखील खाते वाटप नाही, मिळेल त्या खात्याचं काम करू, भुजबळांची भूमिका। दरम्यान भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्याच्या संदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती। येवला तालुक्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ। माजी आमदार नरेंद्र दराडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। शिंदेच्या शिवसेनेमध्ये आज कार्यकर्त्यांसोबत करणार पक्षप्रवेश। हे बंधू इकडून तिकडे उड्या मारायचं काम करतात। दराडे बंधूंच्या शिंदेच्या शिवसेनेमधल्या पक्षप्रवेशावरती भुजबळ यांची नाव न घेता टीका। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 राबवलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिका जिंकणं हा भाजपचा प्रयत्न। युतीमध्ये असताना अनेक वर्ष शिवसेनेकडे सत्ता। बीडमध्ये शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून अजित पवार यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर्स। अजित पवारांनी 4 दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये क्षीरसागर यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानं आभार मानण्यात आले। मात्र बॅनरमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण।
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर सकाळी 11 वाजता मुरगुड बँकेचं उद्घाटन, मुदाळमध्ये माजी आमदार KP पाटील राष्ट्रवादीमधल्या प्रवेशाच्या नंतर जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस इचलकरंजीमध्ये विकास कामांचा शुभारंभ करतील. यानंतर भाजपचा मेळावा होईल, तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 53 तासांच्या नंतर सुद्धा धुमसती आहे. 1 किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या गावामध्ये भीतीचं वातावरण. मुंढे गावामधील घरांना कुलूप, तर रस्ते सुद्धा निर्मनुष्य. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. भर पावसामध्ये अजित पवार यांच्याकडून विविध विकास कामांची पाहणी. रद्द केलेली सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करा. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महसूल विभागाचा मोठा दणका. जन्म प्रमाणपत्र देताना महसूल विभागाने SOPचा वापर करावा, महसूल विभागाचे आदेश. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये टवाळखोरांकडून मध्यरात्री गाड्यांची तोडफोड करण्यात आली. असे प्रकार आता सराईतपणे सुरू असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलावीत, नाशिककरांची मागणी. ठाणे शहरामध्ये आढळले कोरोनाचे 3 रुग्ण. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क. कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील छात्रू परिसरामध्ये काल सकाळी सुरू झालेली चकमक अजूनही सुरू आहे. छात्रू परिसरामध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता आणि शोध मोहीम सुरू. या चकमकीमध्ये 1 जवान शहीद. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढत असताना जवान संदीप गायकर यांना वीरमरण. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधल्या ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार. किश्तवाडामध्ये सुरू असलेल्या चकमकीमध्ये शहीद झालेले जवान संदीप गायकर यांना जम्मूमध्ये मानवंदना. यानंतर पार्थिव अहिल्यानगरमधल्या ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळ गावी रवाना. वाराणसीच्या आदमपूर भागामधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक. UP ATSची कारवाई. हा गुप्तहेर अनेक महत्त्वाची माहिती थेट पाकिस्तानमध्ये शेअर करत असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. पाकिस्तानचा क्रूर चेहरा उघड. हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार दिल्याचं उजेडात आलंय. विमानामध्ये 220 प्रवाशांसह तृणमूल काँग्रेसचे खासदार सुद्धा होते. ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला गिरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक. 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला गिरण्याची रणनीती आखली जाणार. परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवर चर्चा. तुमचं रक्त फक्त कॅमेराच्या समोरच उसळतं का? पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून राहुल गांधींचा सवाल. ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण सुरूच असल्याचं चित्र. मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे भरण्यात येणार. त्याची पावसाळ्यापूर्व डागडुजी देखील केली जाणार. पालिका प्रशासनाकडून यासाठी 13 कोटी रुपयांचा खर्च. मुंबई शहरासह पूर्व उपनगरांमध्ये 28 मे रोजी 15% पाणी कपात. पांझरापूर इथल्या उदंचन केंद्रामध्ये दाबवाढ नियंत्रण टाकी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात आहे. त्यामुळे ही पाणी कपात लागू होती आहे. नाशिकच्या गांधीनगरमधल्या आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये वैमानिकांच्या 43व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा. चेतक चित्ता अशा लढाऊ हेलिकॉप्टरचे चित्तथरारक प्रात्यक्षिक. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता 26 मे पासून सुरुवात होतीये. 3 जूनपर्यंत अर्ज करता येईल. 10 जूनला पहिली यादी जाहीर होणार. तांत्रिक अडचणींच्या नंतर शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक. नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना 6 महिन्यांची मुदतवाढ. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. राज्यामधील विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी मुद्दे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.